मला पण प्रश्न पडला ना, की पोह्यात ताक टाकून नेमकं बनवलं तरी काय? मग ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. एकदम टेस्टी असा व झटपट नाश्त्याचा पदार्थ तयार होतो. हा पदार्थ बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी पोहे घेतले आहेत. पोहे स्वच्छ निवडून चाळणीने चाळून घ्यायचे, कारण या रेसिपीसाठी आपण पोहे धुवून घेणार नाही. आता यामध्ये अर्धी वाटी ताक टाकायचं. हे ताक जास्त आंबट नसावं. ताजं बनवलेलं असेल तर बरंच झालं. चमच्याने ताक व पोहे चांगले मिक्स करून घ्यायचे. गरज लागली तर थोडं ताक अजून घालून चांगलं मिक्स करायचं. पोहे भिजून चांगले मऊ झाले पाहिजेत. आता 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून पोहे भिजू द्यायचे. 5 मिनिटांनंतर पोहे चांगले भिजले आहेत व एकदम मऊ झाले आहेत. आता यात चवीपुरतं मीठ घालायचं. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. मीठ व कोथिंबीर पोह्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. हाताने पोहे कुस्करून चांगले मऊ करून घ्यायचे. अगदी आपण चपातीसाठी पिठाचा गोळा बनवतो त्याप्रमाणे पोह्यांचा गोळा बनवून घ्यायचा. आता हाताला थोडं तेल लावून बनवलेल्या गोळ्यातून छोटे गोळे तोडून घ्यायचे व हातावर असा चपटा गोलाकार द्यायचा. अशा प्रकारे मी इथं सर्व गोळे बनवून तयार केले आहेत. तेल लावलेल्या उकडायच्या चाळणीवर ठेवून घेतले आहेत. मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता यावर आपण ही चाळणी ठेवून देऊ व झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटांसाठी आपल्याला ह्या मिनी इडलीच उकडून घ्यायच्या आहेत. आता 5 ते 6 मिनिटांनंतर उकडून झाल्यावर यांचा आकारही थोडा मोठा होतो. आता चाळणी काढून थोडं थंड करून घ्यायचं व बनवलेल्या मिनी इडलीला आपल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणी थंड झाल्यावरच द्यायची. त्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून तेल गरम झालं की मोहरी, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता व 1 चमचा पांढरे तीळ टाकले. थोडी कोथिंबीर टाकली. थोडा वेळ परतून घेतलं व वरून बनवलेल्या पोहा इडली टाकून चांगल्या फोडणीत मिसळून घेतल्या. मग ही थोडीशी वेगळी, झटपट व टेस्टी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशा नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. मस्त खा, स्वस्त रहा.